तर नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये काउन्सिलिंग प्रोसेस कसे होते। सर्वसाधारणपणे नीटचा रिझल्ट लागल्यानंतर 1 महिना किंवा सव्वा महिन्यानंतर काउन्सिलिंग सुरू होते। पहिल्यांदा MCC काउन्सिलिंग सुरू होते। MCC म्हणजे मेडिकल काउन्सिलिंग कमिटी। ही कमिटी ऑल ओव्हर इंडियामध्ये जे मेडिकल ॲडमिशन होतात ती करवते। त्यानंतर प्रत्येक राज्याचं जी सेल असते म्हणजे स्टेट सेल ती आपापल्या राज्याची स्टेट कोट्याच्या सीट्स भरून घेत असते। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जसे की CET सेल आहे, ही काउन्सिलिंग कंडक्ट करत असते दरवर्षी। तर सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असते। आता मी तुम्हाला सांगितलंच की जसं जवळपास महिना सव्वा महिन्यानंतर नीटचा रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन चालू होतं CET सेलचं। तर CET सेलवर स्टेट कोट्यासाठी जवळपास 1000 रुपये इतकी फी असते, तर IQ कोट्यासाठी 5000 इतकी फी असते। काउन्सिलिंग ही 3 ग्रुपमध्ये होत असते। ग्रुप ए मध्ये MBBS BDS हे कोर्स इन्क्लूड केलेले आहेत, तर ग्रुप बी मध्ये आयुष कोर्सेस जसे की BAMS BHMS BVMS हे इन्क्लूड केलेले आहेत, आणि ग्रुप सी मध्ये फिजिओथेरपी इन्क्लूड केलेलं आहे। सर्वप्रथम ग्रुप ए ची काउन्सिलिंग सुरू होते। त्यानंतर ग्रुप ए ची काउन्सिलिंगचा पहिला राऊंड झाल्यानंतर ग्रुप बी ची काउन्सिलिंग चालू होते। ग्रुप बी ची आणि ग्रुप सी ची जवळपास जी काउन्सिलिंग असते ती जवळपास सारखीच चालत असते, परंतु ग्रुप ए नंतरच ग्रुप बी आणि ग्रुप सी चालू होतात। आणखी थोडं डिटेलमध्ये आता आपण बघूया। तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलो की रजिस्ट्रेशन सर्वप्रथम होते। रजिस्ट्रेशन नंतर SML लिस्ट येते। SML म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट। यावरून आपल्याला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण कितव्या क्रमांकावर आहो हे समजते। SML लिस्ट आल्यानंतर जवळपास 4-5 दिवसानंतर ग्रुप एच्या चॉईस फिलिंग चालू होतात। ग्रुप ए म्हणजेच MBBS BDSच्या चॉईस फिलिंग चालू होतात। त्यानंतर 1-2-3 दिवसानंतर अलॉटमेंट लिस्ट येते। यामध्ये आपल्याला कळते की पहिल्या राऊंडला कोणाकोणाला कॉलेज भेटलं आहे आणि कोणाला भेटलं नाही। तर या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतं त्यांना ते दिलेल्या टाईममध्ये कॉलेज जॉईन करायचं असतं। हा राऊंड लागल्यानंतर यालाच आपण राऊंड 1 म्हणतो। तर हा राऊंड ग्रुप एचा राऊंड 1 लागल्यानंतर ग्रुप बीच्या चॉईस फिलिंग चालू होतात। ग्रुप बी म्हणजेच BAMS BVMS BHMS या आयुष कोर्सेससाठी चॉईस फिलिंग चालू होतात। तर या चॉईस फिलिंग केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये अलॉटमेंट लिस्ट येते। सेम ग्रुप एच्या सारखंच आहे। अलॉटमेंट लिस्ट आल्यानंतर स्टिप्युलेटेड टाईम असतं, त्या टाईममध्ये आपल्याला कॉलेज जॉईन करायचं असतं। तिन्ही ग्रुपच्या राऊंड 1मध्ये फ्री एक्झिट असते। फ्री एक्झिट म्हणजेच जर समजा तुम्हाला एक कॉलेज मिळालेलं आहे परंतु ते कॉलेज तुम्हाला जॉईन करायचं नाही, तर तुम्ही ते न जॉईन करता पुढचा राऊंड करू शकता, यालाच फ्री एक्झिट म्हणतात। यामध्ये BAMS BVMS BHMS इत्यादी आयुष कोर्सेस येतात। ह्या चॉईस फिलिंग केल्यानंतर जवळपास 2-3 दिवसांनी अलॉटमेंट लिस्ट येते, तर तेव्हाच आपण याला R1 म्हणतो। ग्रुप बीचा R1 म्हणजेच ग्रुप बीचा राऊंड 1। त्यानंतर स्टिप्युलेटेड टाईम देतात CET सेलवाले। या स्टिप्युलेटेड टाईममध्ये आपल्याला कॉलेज जॉईन करायचं असतं। जर समजा इथं ग्रुप एचा पहिला राऊंड झालेला आहे आणि आता तुम्हाला BDSची सीट मिळालेली आहे। त्यानंतर जर ग्रुप बीच्या राऊंड 1मध्ये तुम्हाला BAMSची कॉलेज मिळत असेल आणि तुम्ही जर BDSची सीट सोडू इच्छिता, तुम्ही BAMSच्या फर्स्ट राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज घेऊ शकता BDSची सीट सोडून। यामध्ये थोडेफार चार्जेस लागतात, इतके काही चार्जेस लागत नाहीत। तर आता ग्रुप बी नंतर ग्रुप सीची चॉईस फिलिंग चालू होते। कधीकधी ही चॉईस फिलिंग ग्रुप बी बरोबर, तर कधी बी ग्रुपची अलॉटमेंट लिस्ट आल्यानंतर ग्रुप सीची चॉईस फिलिंग चालू होत असते। त्यानंतर ग्रुप सीची चॉईस फिलिंग झाल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट येते। त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना जे कॉलेज मिळतं ते त्यांना दिलेल्या वेळेत जॉईन करायचं असतं। ते ग्रुपचे एक राऊंड झालेले असतात। त्यानंतर पुन्हा ग्रुप एचा दुसरा राऊंड चालू होतो। ग्रुप एच्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला पुन्हा फ्रेश चॉईस फिलिंग करायचे असतात। जे चॉईस फिलिंग आपण पहिल्या राऊंड वेळी केलेले असतात ते चॉईस फिलिंग कॅन्सल होतात व दुसऱ्या राऊंडला आपल्याला पुन्हा नवीन चॉईस फिलिंग करावे लागतात। पुन्हा नवीन चॉईस फिलिंग झाली की थोड्या दिवसातच म्हणजे 2-3 दिवसात अलॉटमेंट लिस्ट येते। त्यानंतर जर तुम्हाला पहिल्या राऊंडला कॉलेज मिळालेलं असेल आणि दुसऱ्या राऊंडला पण दुसरे कॉलेज मिळालेलं असेल, तर पहिल्यांदा मिळालेली सीट ही आपोआप कॅन्सल होऊन जाते व तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये जे कॉलेज मिळालेलं असतं ते कॉलेज तुम्हाला जॉईन करायचं असतं। आता ग्रुप एचा दुसरा राऊंड लागल्यानंतर जेव्हा जॉईनिंग कंप्लीट होते विद्यार्थ्यांची, तर त्यानंतर लगेचच ग्रुप बीचा दुसरा राऊंड चालू होतो। ग्रुप बीच्या दुसऱ्या राऊंडमध्ये सेम आपल्याला नवीन चॉईस फिलिंग करायचे असतात। चॉईस फिलिंग झाल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट येते। अलॉटमेंट लिस्टमध्ये आपल्याला
टाईम दिला जातो, त्या टाईममध्ये आपल्याला कॉलेज जॉईन करायचं असतं, नाहीतर आपली सीट कॅन्सल होते. तर सेम ग्रुप बी नंतर किंवा ग्रुप बी बरोबरच ग्रुप सीची देखील दुसरा राऊंड चालू होतो. ज्यावेळेस प्रत्येक ग्रुपचे दुसरे राऊंड कंप्लीट होतात त्यानंतर पुन्हा ग्रुप एचा तिसरा राऊंड चालू होतो. या तिसऱ्या राऊंडमध्ये देखील आपल्याला पुन्हा फ्रेश चॉईस फिलिंग करायचे असतात. चॉईस फिलिंग झाल्यानंतर सेम अलॉटमेंट लिस्ट येते. अलॉटमेंट लिस्टनंतर विद्यार्थ्यांना कॉलेज जॉईन करायचं असतं. त्यानंतर ग्रुप एची जॉईनिंग झाल्यानंतर ग्रुप बीचा तिसरा राऊंड चालू होतो. तसेच ग्रुप सीचा देखील तिसरा राऊंड चालू होतो. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन जनरल काउन्सिलिंग प्रोसेस कशी असते हे पाहिलेलं आहे. तर आणखीन एक व्हिडिओमध्ये आपण काउन्सिलिंगचे विविध नियम असतात, ते नियम कसे असतात ते पाहूया. धन्यवाद.